Hi guys, welcome to my new moto vlog. This is my first moto vlog and second or third travel story. So basically आज हम जा रहे हैं रत्नागिरी. सौरभ है मेरे साथ. There are two more riders and two more pillions. So मेरे साथ अभी आएगा अभी और मेरा भाई अमय. So we are going to रत्नागिरी after 3 long years. मेरा गांव है and then 2 साल कोरोना की वजह से हम लोग कहीं जा नहीं पाए थे. So this is my first ride on my new bike. So let's see कि जर्नी अभी कैसे हो रही है. We are traveling at night because of the heat. बहुत ज़्यादा गर्मी है तो हम लोग ने सोचा कि नाइट ट्रैवल किया जाए एंड देन रत्नागिरी में जाके थोड़ा रिलैक्स करके फिर घूमेंगे फिरेंगे. सो स्टे ट्यून्ड. स्टे एक्साइटेड नहीं, स्टे ट्यून्ड. थँक यू. सो बेसिकली आम्ही जात आहोत गावी आणि दॅट इज वाया ओल्ड मुंबई गोवा हायवे NH66. स्टार्ट करतो आहे आम्ही कांदिवलीवरून विच इज इन मुंबई सबब्स आणि कांदिवलीवरनं जाता जाता NH66 ओल्ड मुंबई गोवा हायवे आणि ओल्ड मुंबई गोवा हायवेवरनं वाया संगमेश्वर आत मारून आम्ही पोचतो आहे काळबादेवी गावात, जिथे आहे रामेश्वर कालकी माताचं मंदिर, जे मी डेस्टिनेशन टाकलं आहे. अँड देन कुठे गेलं माझं घर? इकडे नाही खाली वरती कुठे गेलं यार? हां, इथे. सो या एरियामध्ये आमचं गावचं घर आहे. सो लेट्स सी, हे आहे आमचं डेस्टिनेशन. सो गाइस, अमय आला आहे आणि आमच्या दोन्ही बाईक्स रेडी. एक फक्त अभी आपल्याला भेटेल हायवेला, माकाटणे हायवेला. सौरव इज रेडी. सौरव चला जा. लेट्स स्टार्ट. लेट्स रोल. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. गाइस, रत्नागिरी इथे आणि आम्ही निघालो रत्नागिरी राईडसाठी. सो फायनली आम्ही तिघं भेटलो. तिन्ही बाईक्स भेटले मागाटणेला आणि इथून आमची जर्नी स्टार्ट. अभिषेक ॲज युजल माझ्या राईडला असणारच. सारंग इज अ न्यू वन आणि आतापासून होपफुली तो आमच्या सगळ्या राईडला असणारच आहे. अमय थोडा गुंडा बनला आहे बट ठीक आहे. आणि सौरव. सो चलो, इफ हो गया तो फटाफट निकलते हैं. ऑलमोस्ट डन. आता पहिल्या स्पॉटला थांबलो. सेकंड स्पॉट टाकायला लागेल तुला. काय टाकावं लागेल? सेकंड डेस्टिनेशन स्पॉट. काय सेकंड डेस्टिनेशन काय आहे? एक मिनिट थांबा. मानगाव ST डेपो टाक. मानगाव ST डेपो. मानगाव ST डेपो. माणगाव. हां. अरे जायला लागणार रम्या. आता वाजले बघ 4:20 झाले. 4:20 झाले. आपल्या फटाफट रस्ता कापायला लागेल रात्रीचा. तर एकदा ऊन आलं ना खूप गरमी होणार. हां, मानगाव ST डेपो तिकडे आहे बाई. ह्याचं नाव काय? अभिषेक. सौरव, वहाँ पे खाने के लिए है कुछ नाश्ता करने का है तो खाते हैं. हाँ, इसको बोल ना, इसको बोल वहाँ पे रुकने को. खाने का स्टॉल है वहाँ पे रुकने को. तिकडे खायचं स्टॉल तिकडे थांबूया. हां हां, चहा पिऊया.
चल. चला ब्रेक टाइम. कुछ खाएंगे पिएंगे, चाय पिएंगे, फिर आगे निकलते हैं. चला मग आमचा फर्स्ट ब्रेक झाला, खाऊन पिऊन झालं, पोट भरलं. आता डायरेक्ट निघूया पुढच्या डेस्टिनेशनसाठी, विच इज मानगाव बस डेपो. नाईट राईड आहे तर जास्त काही दिसणार पण नाही, तर आम्ही जेवढं होईल तेवढं फटाफट रस्ता कापतो आणि तेवढी गोप्रोची बॅटरी पण वाचेल. आणि सकाळ झाली की तेव्हा ब्लॉगिंग चालू करतो. सो तोपर्यंत स्टे ट्यून. सो गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आम्ही रात्री बऱ्यापैकी रस्ता कापला. आता मला काही आयडिया नाही आहे मी कुठे आहे. मानगाव अजूनही लांबच दिसतं आहे, मॅपमध्ये तर कुठे दिसतही नाही आहे मानगाव. बट देन खूप दिवसांनी मी असं बरं वाटलं की सकाळ बघितली, नॉट दिवस, महिन्यांनी सकाळ बघितली असेल. तर आता बघूया पुढे आता किती वेळ लागतो मानगावला जायला. रात्री रस्ता तरी ठीकठाक होता, असं रात्रीमध्ये काही प्रॉब्लेम तरी झाला नाही कोणाने तर तिन्ही रायडर्सला. सो फटाफट जेवढा रस्ता काढत आलो तेवढं आलो. आता जरा सकाळ होत आली म्हणून थांबलो, एक ब्रेक घेतलं. ब्रेक म्हणजे जस्ट शॉर्ट स्टॉप ब्रेक. सो रोड तुम्ही बघत असाल मित्रांनो, खूप खूप चांगला रोड आहे या पट्ट्यामध्ये. अंटिल इंदापूर मानगावपर्यंत रोड तरी चांगला आहे. तर आमचे दोन्ही रायडर दोन्ही वेगळ्या टोकाचे ड्रायव्हर आहेत. एक अभिषेक जो रॉकेट, म्हणजे त्यांच्यासाठी स्पीड काहीच नाही आहे. आणि दुसऱ्यांचे सारंग साईड, ज्यांचा रॅम्प थोडा स्लो आहे म्हणून त्यांची गाडी पण जरा हळूच चालते. थोडी तरी पळवायला पाहिजे, पण माझी तरी नवीन गाडी आहे म्हणून मला 80, 85, 90, मॅक्सिमम 100 असं स्पीडमध्ये थोडी लिमिटेशन्समध्ये चालवायला लागते. फर्स्ट सर्व्हिसिंग पण झाली नाही म्हणून जरा स्लो चालवावी लागते. बट देन बघूया आता कुठपर्यंत पोचतो आणि कधीपर्यंत पोचतो. आले बाबा एकदाची, एवढ्या पाठी राहतात. हे दुपारीच पोचवतील किंवा संध्याकाळीच पोचवतील वाटतं. जाऊ दे त्यांना. लेफ्ट साईडला सुंदर अशी सनराईज बघायला मिळते. ढगांचा रंग आहे, नॉट शुअर तुम्हाला फोटोमध्ये कसं दिसतंय, बट इकडे खूप चांगलं दिसतंय. कुठे गेले लोक, चला पळवावी लागेल जरा. पुढे निघाले ते लोक आले. सौरव काय करतो उलटा? अरे माझा व्हिडिओग्राफर. चला थोडी शूटिंग करायला, थोडे रील्ससाठी काहीतरी बनवेल बाबा, फोटो वगैरे काढेल. बघूया कसे येतो आहे, कसे काढतो आहे. पण ह्या सगळ्यांमध्ये टाईम भरपूर जातो. अरे अभिषेक बस. अजून सूर्य डोक्यावरती नाही तोपर्यंत फटाफट रस्ता कापून घेतला पाहिजे. पण आय एम शुअर हे लोक जास्त स्पीडने चालवतात हळूहळू एकमेकांना बघत बघत. दुपारच्या पहिला काय पोचणार नाही त्यांना. कारण रोड खूप खूप सही आहे, एकदम प्लेन, जास्त खड्डेच नाही आहे त्याच्यावरती. अरे व्हिडिओग्राफर परत आला. थँक्यू सौरभ.
अशा ढग म्हणजे खूप खूप वेगळेच दिसत आहेत. त्याच्यावरती लेफ्ट साईडनी येणारी हलकीशी सनराईज होताना जी सनशाईन पडते ते वेगळंच एक टेक्स्चर दिसतं आता. मॉर्निंग आर नॉट दॅट बॅड, आम्ही उठतच नाही. चला रे चला चला, अभि ब्रेक नको मारू. फायनली टाइमपास करता करता मानगावला घेतला एक ब्रेक. अभिषेक दादा दमलस. ब्रेक घेतलेला आहे. आता आम्ही इकडे वडापाव खाऊ. वडापाव चहा. हा सगळं खोटं बोलतोय. ह्याचा उपवास आहे, याचा उपवास आहे. खाणारे मी सौरव. तो बघा तो चालू पण झाला. ऐसा अकेले अकेले भाई. हाँ अकेले अकेले बुलाया. चला आपले समोसे आले. तेजला पाहिजे का घे. मग कोणाचा आहे समोसा? किसका समोसा आहे बे? हा काय स्नॅक्स कॉर्नर. चला जरा नाश्ता करून घेऊया. पडू नको रे बाबा. अशा प्रकारे चटण्याचा पहिला डोस अरे रे 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 उपवासवाले काय खातात बघा. उपवासवाले फ्राईज खाणार आहेत. आणि आम्ही बिना उपवासाचे. वापरणार आहोत. या बाबा न या. नको आता नको येऊ, भूक लागली आहे. बहुत गरम है बे. हो. मुंबई का फेमस वड़ा पाव मानगांव. ये खाए बिना तो अपना कुछ जाता ही नहीं. क्या नहीं जाता है? भूख जाता ही नहीं है. भूक नहीं जाता. मग मानगावला ब्रेक घेतल्यानंतर आम्ही निघालो पुढे. नेक्स्ट आहे आमचं स्टॉप महाड. बट माहीत नाही महाडला थांबू की नाही, कारण खूप जवळच आहे बघायला गेलं तर. आम्ही कशेडी घाट घेत नाही आहे कारण थोडा रोड खराब आहे असं म्हणतात. बट देन एक बायपास रोड आहे, विनेरे गाव वगैरे असं काहीतरी आहे. तर आम्ही तिथून जाणार आहे. मॅपवर टाकून ठेवलं आहे वया विनेरे. सो बघूया रोड कसं आहे ते. हा जो इंटरनल रोड आहे तो महाड शहरातून जातो आणि देन विन्हेरेकडे असं गाव आहे आणि त्यातनं जाऊन कशेडी घाटानंतर बट बिफोर खेड हा हायवेला परत टच होतो. तर बघूया आता किती वेळ लागतो या रोडवरनं.
ॲज युजल आमचा अभि पुढे पळाला, मॅप बघितलं नाही आणि पुढे गेला, आणि हा राईड जो आहे तो त्याने मिस केला. आता वेट करतो त्यासाठी. कुठपर्यंत पोहोचला रे? आला आला. चला, तो रोड आहे. आता विनेरे गावातनं हाच रोड आहे ना? शहरातला आहे हा रोड, बट देन शॉर्टकट आहे. कशादी घाट स्किप करू शकतो आपण याच्यामध्ये. थोडे किलोमीटर्स राहतात आणि रोड चांगला आहे पुढे गेल्यावर. आता मी पण ऐकलं आहे, जाऊन बघूया. सकाळ लवकर पोचले म्हणून जरा ट्रॅफिक कमी आहे. बरोबर. तिसऱ्यांदा किती होतं ना, चुकीच्या रस्त्याने घुसलाय.
चांगलं दिसतोय. आणि त्याचे नियम फार वेगळे. कंटिन्युअसली हे करावे लागतात, मॉनिटर करावे लागतात. उई आधी बरोबर त्यासाठी त्याने ती जागा शोधली आधीच. बघ तरी इकडेच बांधूया आता एक झोपडी चुकून है ना. काय करायचं हां बरं का, एक लेवल ठरवायची ऑप्शनची. मला ऑप्शन घरी गेल्यावर तुला शिकावं लागेल ते काय म्हणतात त्याची ट्रिक्स फक्त एकदा समजून घे. एक लेवल ठरवायची. आता पुढे मला नॉर्मल आणि इंट्राडेचं शेअर करा. कॉल सेंटर ते पण इंट्राडे मी करतच नाही, नॉर्मल डे. आगे बढो. मी सांगतो ना, 5 लाखाचं कॅपिटल. एका साईडला कॉल सेंटर, स्टॉक मार्केट एक्सपर्ट सारंग. हा पण हात दाखवतो रे. अरे त्याला सांग मी किती मोठा काय म्हणतात कॅमेरा कॉन्शियस एवढा. कॅमेरा कॉन्शियस. अरे 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 पण बरं वाटलं. चांगली एक मस्त ब्रेक झाला हा. सुकून ना. पाणीची कमी आहे. पाणी आहे आपल्याकडे एनर्जी ड्रिंक आहेत. आहेत का? ते बघ, त्याकडे आमच्याकडे पण स्टिंग आहेत. पण ते आता आठवलं. झाले असेल आता. हा मग गरम पिऊयात काय, गरम एनर्जी येईल. गरम झालं असणार. नाही गरम नाही. आहे थंड आहे थंड आहे. अच्छा लगा यार, थोड़ा ब्रेक लिया. हाँ गरम है. उधर भी मॉन्स्टर एनर्जी आ रहा बोले. Monster, Sting, सब इधर बाहर Sting. निघले. दे बाबा काय पण दे. लाल हरा. ते गरम आहे का रे? नाही थंड आहे. थोडं तरी तेवढं. अरे हे थंड आहे. कसं आहे? चिल्ड. मस्त ना. भले काय पण भेटलं लूट जायला पाहिजे. पाणी जायला पाहिजे ऍक्च्युली. मी ग्लुकॉन आणायला विसरलो. माझ्याकडे ते हे आता टॅबलेट. मेरे पास भी है. हे सही आहे रे. बॅक हे अरे सो एक हायड्रेशन ब्रेक झाला आणि ह्याच्या पुढे आम्हाला फटाफट रस्ता कवर करायचा आहे, कारण 11 वाजता परशुराम घाट बंद होतो. त्याच्या पहिला तिथे पोचायला पाहिजे, नाहीतर पूर्ण आतून कुठून तरी फिरून रस्ता दाखवतो, तिथून जावं लागतं. तो चिपळूणला की चिपळूणच्या पहिला कुठेतरी निघतो, बट देन दॅट विल बी टू लॉंग. म्हणून आम्ही फटाफट निघतो आहे. लेट्स सी आता बाकी रायडर्स कसे चालवतात. ऑलिम्पिक. चालायचं. झाला आपला शेवटचा ब्रेक. आता पटापट डायरेक्ट घरी. रस्ता फटाफट काटूया. 1 वाजला बघता बघता. मॅप कोणी लावलाय तुमच्याकडे? ते बिना मॅपवाले तेच स्वतः GPS आहेत. सारंगला जिकडे पळवायचे होते तिकडे नाही पळवली. मगाशी हॉटेल शोधत होतं तर सारंग पळवतोय. हो मगाशी हॉटेलचे होता तर हा. फटाफट पळवलं. म्हटलं थांब गपचूप पाठीमागे उभा राहा.
चला. अरे हत्तीला खेचा पाठीमागे. आली बाबा, आली आली आली. चला वी लवकर. हा होता आमचा लास्ट स्टॉप. लॉजिंग बोर्डिंग नाव नाही माहिती आम्हाला काय ते. बट छोटा नाश्ता झाला. आता सरळ घरी. चला. सोडला 1.5 hour किंवा 1.5 तास आणि मग आपल्या काळबा देवीत. आम्ही आता पोचतोय संगमेश्वर सिटीच्या इकडे. चिपळूणला नाश्ता करून आम्ही जो आलो चिपळूण ते संगमेश्वर पट्टा जो आहे, हॉरिबल म्हणजे रस्ताच नव्हता असं वाटत होतं. लिटरली 10-20-30 मॅक्सिमम स्पीडला आम्ही चाललो होतो आणि खूप लांबपर्यंत असा पट्टा होता. तो मजा नाही आली तिकडे बाईक चालवायला. बट देन ठीक आहे, रस्त्याचं काम चालू आहे म्हणून असं वाटलं. थोड्या टाईमनंतर जेव्हा रस्ता चांगला होईल तेव्हा इथे पण फटाफट रस्ता निघत आहे. इथून आम्ही आतमध्ये जाऊ, म्हणजे आतल्या रोडनी आता वाया कोथवडे वगैरे करत काळबा देवीला पोचू.
वेलकम टू काळबादेवी. फायनली आम्ही आज पोचलो गावी आफ्टर 3 long years. And this is the beach. आज आम्ही पोचलो थकत भागत आणि शेवटी आलो आपल्या समुद्रावरती राऊंड मारायला. थोड़ी गर्मी है बट स्टिल ओके. थोड़ा पहला बनाना भूल गए ना, फ़ोन चार्ज नहीं था तेरी वजह से. लेकिन अभी बन रहा है ना, सब तेरी वजह से. फसाद की जड़ तू ही है. लेकिन कैसा लगा, सच्ची सच्ची बता. अपने व्यूअर्स देख रहे हैं, कम है लेकिन देख रहे हैं. आओ इधर विजिट करो, मज़ा आएगा तुम लोगों को. सुकून है ना रोज की लाइफ में से थोड़ा टाइम निकाल के पीस. फर्स्ट टाइम तू आया ना हाँ रत्नागिरी में, फर्स्ट टाइम आया. अम्या कसं वाटलं गावी येऊन? थंड वाटलं तुला? हा वेगळाच आहे रे. इधर यहाँ पे जान निकली जा रही है गर्मी से. ते थंड आहे मी. डोक्याने थंड. ओ पण हम छोड़ के किती किती वर्षापासून तुला सांगतोय मी यायला. हां हैप्पी रियलाइजेशन. चलो. इसको मैंने इतने साल से बोला कि गांव में चल, टाइम निकाल. बहुत सारे रिलीजियस फेस्टिवल्स होते हैं यहाँ पे, तो वो टाइम पे भी इसको बोला था कि कम आ जाए यहाँ पे, बट नहीं होता था आने को. हमेशा मिस होता था, बट आज फाइनली आया. अच्छा लग रहा है. बहुत पीसफुल लग रहा है. ये इसको भी मैं बोला था कौन कि भाई गाँव चलते हैं, मेरे गाँव चलते हैं. दोनों की गाड़ी है, सब है अपने पास. फाइनली अभी नया बाइक लेने के बाद अपना बाइक राइड चालू हो गया. एंड दिस इज द फर्स्ट बाइक राइड. वो रह गया भाई पीछे. बाइक राइड के बाद वो रह गया. सुकून भरी. अरे भाई थक गया ये. ओए, चल. हँग झाला काय? प्रोसेसर स्लो आहे भाई. हँग हो गया भाई वो. तर गाईज आपण हा व्हिडिओ आज इकडे थांबवूया. आपल्याला आवडला असेल हा व्हिडिओ तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय.